खरात प्रकरणात पहिले शासकीय अधिकारी म्हणून कारवाई करण्यात आलेल्या अभिजित भांडे पाटलांनी खरातची बायको आणि त्याच्या मुलाला कुठेतरी आसरा दिला असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत केला। या भांडे पाटलांकडे 2 मोबाईल होते, त्यापैकी एका फोनवरून 143 वेळा तर दुसऱ्या फोनवरून 53 वेळा खरातला कॉल केले गेले। त्यामुळे खरातला मदत करण्यात सर्वात पुढे असलेल्या या भांडे पाटलांना एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घ्यावं अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। कोण आहेत हे अभिजित भांडे पाटील, त्यांचं काय आहे खरातशी कनेक्शन आणि कुठे दडली आहे खरातची बायको, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भांडे पाटलांचं भांडे फुटलं, खरातच्या बायकोला लपवलं। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। भोंदू बाबा अशोक खरातशी लागेबांधे असल्याचं उघड झालेले हेच ते पहिले शासकीय अधिकारी अभिजित भांडे पाटील। नाशिकच्या पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जमिनीवर भांडे पाटील यांच्या पत्नी प्रीती भांडे पाटील आणि खरातची मुलगी तृप्ता बाला यांची एकत्रित भागीदारी असल्याचा आरोप झाल्यानंतर खरात प्रकरण पहिल्यांदा कोणत्या शासकीय अधिकाऱ्याला भोवलं असेल तर ते याच भांडे पाटलांना। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात म्हणजेच मागील 1-1.5 वर्षांपासून उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजित भांडे पाटलांची याच प्रकरणात पदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची मंत्रालयात बदली केली गेली। पण आता हेच भांडे पाटील दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर आणखी अडचणीत सापडले। खरातला त्याच्या कामात मदत करण्यात सर्वात पुढे करणारे हेच भांडे पाटील होते असा आरोप दमानिया यांनी केलाय। भांडे पाटलांकडे 2 मोबाईल होते, त्यापैकी एका फोनवरून 143 वेळा तर दुसऱ्या फोनवरून 53 वेळा असे एकूण 196 कॉल त्यांनी खरातला केले होते। इतकंच नव्हे तर खरातची बायको कुठे आहे, ती इतके दिवस फरार कशी राहू शकते, बाहेर राहून अटकपूर्व जामिनासाठीची प्रक्रिया राबवण्यात तिला नक्की कोण मदत करतंय। खरातची फरार बायको कल्पना आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांना भांडे पाटलांचं संरक्षण असल्याचा आरोप करत एसआयटीने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावं अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। अशोक खरातला शेकडो वेळा कॉल करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी दमानिया यांनी केली। आता जाता जाता दमानिया यांनी खरातला कुणी किती वेळा कॉल केले याची जंत्रीच तुम्हाला वाचून दाखवतो आणि थांबतो। दीपक लोंढे, खरात आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या जवळचे, त्यांचे कॉल 189, बाळासाहेब बोराडे 156 कॉल, नंदकिशोर काठोरे हे तर डॉक्टर आहेत 106 कॉल, सचिन सुंबाळे 177, मंगेश नवाळे 110, शिवाय राहुल देशमुख, अविनाश पोटे, महेंद्र शेळके पाटील यांचाही रोल तपासायला पाहिजे असं म्हणत अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला। एकूणच काय तर काय पण करा, पण खरातच्या बायकोला काहीही करून पोलिसांच्या हाती लागू देऊ नका। भविष्यात आपलं पितळ उघडं पडू नये असा प्रयत्न खरातशी लागेबांधे असलेल्या अनेकांकडून केला जातोय। कारण जर का तिची चौकशी झाली तर मोठमोठ्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची हवा टाईट होऊ शकते। हे काय महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही असं वाटतंय काय? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।